तर नमस्कार मित्रांनो आणि सर्वांना हॅपी मकर संक्रांत. तर आज संक्रांत होती. मग आमची सकाळची शाळा होती, तर सकाळच्या शाळेला जाऊन आलो आणि आमचं ठरलं होतं की आज पतंग उडवायचं. तर मलकंड्यात पोचलो आणि बच्चूदा आला पतंग घेऊन. पतंग वगैरे आम्ही घेतलेला आहे संगमेश्वरला मस्तपैकी, आणि आत्ता तो इथे घेऊन आला आहे मस्तपैकी सर्व. आणि आम्ही बरेच जण होतो. मग ते सर्व बिंदायचं होतं, मग लगेच बांधायला घेतलं. तर बांधायला आम्हाला काय येत नव्हतं, आम्ही पहिल्यांदाच उडवणार होतो. तर आम्ही यूट्यूबला बघितलं आणि दर्शीलला थोडंफार माहिती होतं. तर बांधून वगैरे झालं आणि हा पहिला आहे ना बालिशपणा करत होता, मस्तपैकी लहान पोरांवानी फिरत होता. पण आता तो प्रोफेशनल वागतोय बघा. आता कॅमेरा स्टार्ट करायला तसा तो प्रोफेशनल वागतोय, पण अगोदर मस्तपैकी बारक्या पोरांवानी फिरत होता. तर त्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी उडवा घेतला, पण इथं काय हवा नसल्यामुळे उडतच नव्हतं ते. तर आम्ही खूपच प्रयत्न केले, काय उडतच नव्हतं आणि हवा पण नव्हती. खूप एकदम आमचा एकदम बुडत जात होता, कारण जेव्हा जेव्हा उडत होतो तेव्हा थोडं उडं आणि लगेच खाली. तर तेवढ्यात सुजितदादा आला. तर सुजितदादा लहानपणी आणि पतंग आणि खूप उडवायचा, तरी हवा इथे कमी होती, मग काय जास्त उडत नव्हतं. तर आम्ही बोललो की आता जाऊया सड्यावर. तर आम्ही लगेचच निघालो सड्यावर. आमच्यापासून सडाही खूपच लांब आहे, तरी आम्ही खूप फास्ट चाललो आणि लगेच पोचलो सड्यावर. तर सड्यावर मस्तपैकी हवा होती, खूप उंच उडत होतं पतंग, आणि आमच्यात फक्त पतंग सुजितदादालाच उडवायचा येतं. तर त्याच्याकडून आम्ही हळूहळू शिकलो. नंतर तो बघा किती उंच उडवतो आहे. तर त्याच्याकडे बघून किंवा त्याच्याकडून शिकून आम्ही हळूहळू शिकलो. तर बच्चूदा तर त्याच्याकडून खतरनाकच शिकला, आणि तोही मस्तपैकी पतंग उडवत होता. सुजितदा तर एक नंबर उडवत होता पतंग. त्याकडे बघून हळूहळू मीही शिकलो आणि मस्तपैकी पतंग उडवायला शिकलो. तर मी पतंग खूप एन्जॉय केला उडवायला. पतंग उडवायला तर खूपच मजा आली. आणि आता आम्ही निघालो खेळायला. तर घरी नाही जाणार, आता आम्ही डायरेक्ट मैदानावर जाणार. तर मैदानावर पोचलो आणि लगेच खेळायला स्टार्ट केलं. तर आत्ताच आमचं खेळून झालं आणि आम्ही निघालो घरी. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.